पाणी टंचाईच्या प्रश्नावर बोलवण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत पाणी गळती, पाणी चोरी आणि अनधिकृत नळ कनेक्शन या विषयांवर सर्वच नगरसेवकांनी जल अभियंत्यांना धारेवर धरला। पाणी पुरवठा विभागाकडून असमान धोरण राबवून हॉटेल, मंगल कार्यालयांना पाणी बिलं दिली जातात असा आरोप नगरसेवक सुनील कदम यांनी केला। इतकंच नव्हे तर महापालिकेतील सत्ताधारी नेत्यांनी पाणी बिलातही ढपला पाडलाय असं सांगत कदम यांनी पुरावेच सादर केले। शहरातील पंचतारांकित भल्या मोठ्या सयाजी हॉटेलला केवळ 3 ते 4 हजार रुपये एवढंच पाणी बिल येतं आणि त्या शेजारच्या ओपल हॉटेलला सुमारे 80,000 ते 1 लाख रुपये पाणी बिल येतं। अशा पद्धतीनं भेदभाव होत असेल किंवा सत्ताधारी नेत्यांच्या दडपणाला महापालिका प्रशासन बळी पडत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कदम यांनी केली। या प्रकारामुळे कोल्हापूर महापालिकेतील आणखी एक भ्रष्टाचाराचा नमुना उघड झालाय। पाणी टंचाईमुळे कोल्हापूर शहरामधील अनेक प्रभागात ओरड सुरू आहे। अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे जनता हैराण झाली आहे। कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीवर सर्वच नगरसेवक आक्रमक बनलेत। त्यामुळे पाणी टंचाईच्या प्रश्नावर आज महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती। उपमहापौर सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आजची सभा संपन्न झाली। पाणी पुरवठा विभागानं किती गळती शोधली, त्यापैकी किती गळती काढली अशी विचारणा नगरसेवक राजसिंह शेळके यांनी केली। गळती काढण्यासाठी 63 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। 4 ते 5 मोठ्या गळती सापडल्यात। या गळती काढण्याचा प्रयत्न महिन्याभरात केला जाईल। त्यानंतर पाण्याचा दाब वाढेल असं जलाभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितलं। राजारामपुरीतील 9 नंबर शाळेकडे जाणाऱ्या पाईपलाईनला मोठी गळती आहे। त्यामुळे ई वॉर्डला सध्या पाणी कमी मिळतंय असंही त्यांनी नमूद केलं। 90 MLD पाण्याचं बिलिंग होत नाही, त्याची भरपाई कोण करणार अशी विचारणा यावेळी करण्यात आली। शहरातील हजारो पाणी कनेक्शन बेकायदेशीर आहेत असा आरोप भूपाल शेटे यांनी केला। तसंच सुभाष नगरात दररोज 1.5 लाख लिटर पाणी वाया जात असल्याचे फोटो त्यांनी सभागृहात सादर केले। 90 MLD पाण्याचं बिलिंग होत नाही, त्यातील 50% पाण्याची गळती गृहीत धरली तरी उर्वरित 50% पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी केला। पाण्याच्या कनेक्शनवर कुणाचंच नियंत्रण नाही, मीटर रीडरची चौकशी करावी, पाणी चोरीला मीटर रीडरच जबाबदार आहेत असा आरोपही कदम यांनी केला। तर मेहजबीन सुभेदार उमा बनसोडे, राहुल माने, स्मिता माने यांनीही पाणी पुरवठ्याच्या असमान वितरणाबाबत प्रशासनाला धारेवर धरलं। चंबुखडी टाकीवर अवलंबून असलेल्या भागांना 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन सुरू असल्याचं जलाभियंत्यांनी सांगितल्यानंतर सर्वच नगरसेवक आक्रमक झाले। नगरसेवकांना अंधारात ठेवून चुकीचं धोरण राबवलं तर नगरसेवक गप्प बसणार नाहीत असा इशारा नगरसेवकांनी दिला। ई वॉर्डात जास्त लोकसंख्या आहे पण पाणी पुरवठा कमी होतो। प्रशासनानं याबाबत ठोस निर्णय घेतला पाहिजे असं स्मिता माने यांनी सांगितलं। राजेंद्र नगरची लोकसंख्या दुप्पट झाली आहे, मात्र पाणी पुरवठा पूर्वीपेक्षाही कमी झालाय। या ठिकाणचा पाणी प्रश्न गेली 20 वर्ष प्रलंबित आहे असं रूपाराणी निकम यांनी नमूद केलं। राजेंद्र नगरची टाकी पूर्ण भरत नाही, त्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही। सुभाष नगर, राजेंद्र नगरमध्ये आणखी एक टाकी बांधता येईल का अशी विचारणा प्राध्यापक जयंत पाटील यांनी केली। अमृत योजनेतून नवीन टाकी प्रस्तावित आहे असं जलाभियंत्यांनी स्पष्ट केलं। सर्व हॉटेल, कार्यालय, दवाखाने यांचं पाणी बिल किती येतं याबाबत आयुक्तांनी फिरती करावी। जोपर्यंत पाणी चोरी थांबत नाही तोपर्यंत जनतेला पुरेसं पाणी व्यवस्थित मिळणार नाही असं सत्यजित कदम यांनी बोलून दाखवलं। मीटरच्या मागे कनेक्शन काढून पाण्याची चोरी होते असं किरण नकाते यांनी सांगितलं। दररोज 110 MLD पाण्याची चोरी होते पण तरीही प्रशासन त्याबाबत निर्णय घेत नाही। त्यामुळे 45 कोटी रुपयांच्या पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी केला। कमलाकर भोपळे यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी आयुक्त भेटीची वेळ देत नाहीत असं आक्रमकपणे सांगत प्रभागात येत असलेलं दूषित पाणी थेट आयुक्तांसमोर ठेवलं आणि दोघांनी हे पाणी प्यावं अशी विनंती केली। पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचं पाणी मिसळत असून गळती शोधण्याचं काम सुरू असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं। त्यानंतर नगरसेवक सुनील कदम यांनी आजच्या सभेत स्फोटक मुद्दा पुराव्यासह मांडला। कोल्हापुरातील पंचतारांकित सयाजी हॉटेलमध्ये 100 पेक्षा अधिक खोल्या असूनही या हॉटेलला केवळ 4,000 रुपये पाणी बिल येत असल्याचं कदम यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं। तर शेजारच्या ओपल हॉटेलला मात्र दरमहा 80,000 ते 1 लाख रुपये पाणी बिल येतं। दोन्ही हॉटेलच्या पाणी बिलातील तफावत सुनील कदम यांनी सभागृहात सादर करून खळबळ उडवून दिली। त्यामुळे सत्तेचा गैरवापर करत महापालिकेचं नेतृत्व करणारे नेते पाणी चोरी कशी करतात हे कदम यांनी दाखवून दिलं।
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानाचं सुमारे 5,000 रुपये पाणी बिल येतं आणि भल्या मोठ्या सयाजी हॉटेलमध्ये पाण्याचा व्यावसायिक वापर होत असूनही केवळ 4,000 रुपयेच पाणी बिल येतं। हा सत्तेचा आणि पदाचा गैरवापर नाही का असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। सयाजी हॉटेल सुरू झाल्यापासून कावळा नाक्याच्या टाकीत पाणी चढत नाही, त्यामुळे ई वॉर्डला व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही असा आरोप सत्यजित कदम यांनी केला। त्यावर खुलासा करताना आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पाणी गळती काढण्याबाबत लवकरच धोरण ठरवलं जाईल असं सांगितलं। पाणी चोरी आणि अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। व्यावसायिक पाणी बिल तपासू तसंच अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याचं काम सुरू करू असंही डॉक्टर चौधरी यांनी स्पष्ट केलंय। पाणी बिलाचं दंड व्याज कमी करण्यासाठी अभय योजना सुरू करण्याचा विचार करू असंही त्यांनी नमूद केलंय।